light in vacuum or air? C is equals to nu into lambda. C is equals to nu into lambda. Nu म्हणजे असतं बाळांनो फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट आणि लॅम्बडा म्हणजे असतं बाळांनो वेव्हलेंथ. सो फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं हर्ट्झ आणि वेव्हलेंथचं युनिट असतं बाळांनो मीटर. लक्ष द्या, वेव्हलेंथचं युनिट किती असतं मीटर. पूर्ण चला नेक्स्ट फटाफट लिहा. चला नंतर लिहा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ गिवन मीडियम. सेकंड, refractive index of a given medium with respect to refractive index of a given medium with respect to vacuum is equals to mu. काय असतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ गिवन मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम म्हणजे असतं वेलॉसिटी ऑफ लाईट in vacuum divided by velocity of light in a given medium. In a given medium, velocity of light in vacuum to the velocity of light in a given medium. ते दार लाव का साक्षी. झालं लवकर फास्ट. झालाय लवकर फास्ट लिहायचा, टाइमपास नाही. नेक्स्ट हां आता एक लक्ष द्या पाहनो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यूनी दाखवतात, इटानी दाखवतात. काय असतं याचं असतं वेलॉसिटी ऑफ लाईन अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईन. वरचं वर खालचं खाली. velocity of first line to the velocity of काय light in a first medium to the velocity of light in second medium. आता वेव्हलेंथ बद्दल काय असतं लॅम्बडा अपॉन लॅम्बडा. वरचं वर खालचं खाली. करेक्ट आहे. वर वर आहे खाली 2 आहे. आणि इंडिव्हिज्युअल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं इंडिव्हिज्युअल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सोबत इन्व्हर्स रिलेशन असते. म्हणजे इथं असते खालचं वर आणि इथं काय असते वरचं खाली. लक्षात ठेवा. चालेल. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, नेहमी असं लक्षात ठेवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. लक्ष द्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट याचा जर रेसिप्रोकल केला तर उलट होतं. सांगा काय होतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू काय होईल सांगा सेकंड. याला वाचायचं कसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. रेसिप्रोकल केला तर उलट होईल, मीडियम चेंज होतात. ठीक आहे ओके चला. त्यानंतर नेक्स्ट असतं बाळांनो व्हॉट इज मीन बाय वेव्ह नंबर. वेव्ह नंबर काय असतं. वेव्ह नंबर इज डिनोटेड बाय लॅम्बडा बार. वेव्ह नंबर इज डिनोटेड बाय लॅम्बडा बार इज अ रेसिप्रोकल ऑफ लॅम्बडा. राईट डाऊन. लॅम्बडा बार इज अ रेसिप्रोकल ऑफ लॅम्बडा. कम ऑन. लवकर फास्ट. झालाय. नेक्स्ट याच्यावर न्यूमेरिकल सगळे बोर्ड्सला आलेले न्यूमेरिकल घेऊन येतो एवढ्यापेक्षा मी. डिफ्रॅक्शनवर फार कमी क्वेश्चन्स येतात. नेक्स्ट राईट डाऊन. मला हे सांगा तुम्ही वेन अ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. जेव्हा एखादा लाईट एखाद्या दुसऱ्या मीडियम मधनं ट्रॅव्हल होतो. लक्षात ठेवा सपोज ही फर्स्ट मीडियम आहे आणि ही बेंड झाला असा. म्हणजे दिस इज द फर्स्ट अँड दिस इज द इन्सिडेंट रे अँड दिस इज द रिफ्लेक्टेड की रिफ्रॅक्टेड लक्षात द्या रिफ्रॅक्टेड रे. ओके दिस इज द फर्स्ट अँड दिस वन इज द सेकंड. दिस इज द रेअर मीडियम अँड दिस वन इज द डेन्सर मीडियम. सांगा वेन द लाईट ट्रॅव्हल फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. जेव्हा एखादा लाईट रेअर टू डेन्सर जातो इट शुड बी ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. शिकलोय आपण. बट इट नेव्हर ट्रॅव्हल इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल की अवे फ्रॉम नॉर्मल टुवर्ड्स द नॉर्मल. करेक्ट आहे. सो इन्सिडेंट रेनी नॉर्मल सोबत केलेला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि रिफ्रॅक्टेड रेनी काय केला असतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इज दॅट क्लिअर. आता मला हे सांगा लाईट जेव्हा फर्स्ट मीडियम मध्ये होता तेव्हा त्याची वेलॉसिटी C1 होती. सेकंड मीडियम मध्ये वेलॉसिटी किती झाली C2. करेक्ट आहे. लाईट जेव्हा फर्स्ट मीडियम मध्ये होता त्याची वेव्हलेंथ लॅम्बडा 1 आहे. ओके त्याची सेकंड मीडियम मध्ये वेव्हलेंथ किती असतं लॅम्बडा 2.
पण लाईट जेव्हा फर्स्ट मीडियम मध्ये होता तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी समजा न्यू 1 होती आणि या मीडियम मध्ये फ्रिक्वेन्सी काय असतं न्यू 2. पण तुम्ही एक परमनंट स्टेटमेंट आहे, व्हेन द लाईट चेंजेस द मीडियम, व्हेन द लाईट चेंजेस द मीडियम, बघा रेराडूड आन्सर जात आहे. ओके, व्हेन द लाईट चेंजेस द मीडियम इट्स वेलोसिटी चेंजेस, इट्स वेवलेंथ चेंजेस, बट इट्स फ्रिक्वेन्सी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे तुम्ही हक्कानी म्हणू शकत नाही न्यू 1 इज इक्वल्स म्हणजे न्यू 1 इज नॉट इक्वल्स टू न्यू 2. ऍक्च्युली न्यू 1 न्यू 2 लिहायलाच नाही पाहिजे, दोन्ही ठिकाणी फ्रिक्वेन्सी काय असते, सेमच असते. लिहा डायग्राम काढा आणि मी सांगतो सेंटेन्स ते लिहा. नाही ते एक काम करा, फक्त सेंटेन्स लिहा. लिहा, when a light changes the medium, when a light changes the medium its velocity changes, when a light changes the medium its velocity changes, its wavelength changes, its velocity changes, its wavelength changes, but frequency always remains constant. Its velocity changes, its wavelength changes, but frequency always remains constant. But frequency always remains constant. ठीक आहे, नेक्स्ट झालाय. नेक्स्ट लिहा. ओके, नेक्स्ट, in case of law of reflection, in case of law of reflection, सांगा, इन केस ऑफ लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर आहे, आय इज इक्वल टू आर. शिकलोय का आपण? नेक्स्ट, इन केस ऑफ लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, लवकर, इन केस ऑफ लॉ ऑफ रिफ्रॅक्शन बघा, इन केस ऑफ लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर आहे. ओके, इन केस ऑफ लॉ ऑफ रिफ्रॅक्शन सांगा, रिफ्रॅक्शन मध्ये आपण काय शिकलो? हां, ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वन मीडियम विथ रिस्पेक्ट टू अनदर मीडियम इज इक्वल टू किती असतं? साइन आय डिवायडेड बाय किती असतं? साइन आर. इज इक्वल टू किती असतं? μ2 डिवायडेड बाय काय असतं? μ1. इंडिव्हिज्युअल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सोबत इनवर्स रिलेशन असतं, खालचा वर वरचा खाली. लवकर, फास्ट. झालं, लिहा. आता एक लक्ष द्या, अतिशय महत्वाचं आर्टिकल लिहून द्यायचं आहे. राईट डाऊन, विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट अँड रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट अँड रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट अँड रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. ओके, विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. आता काय असते, आपण रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचे डेरिव्हेशन शिकलो होतो. बरोबर आहे. ओके, त्या डेरिव्हेशन मध्ये काय शिकलो? समजा हा एक रिफ्रॅक्टिव्ह हे पहा सरफेस आहे. मला हे सांगा, आपण डेरिव्हेशन मध्ये शिकलो आहे ही इन्सिडेंट वेव्ह फ्रंट आहे. ओके, नाही या इन्सिडेंट रेज आहे. से येस, येस. आणि नंतर या कुठल्या रेज घेतल्या सांगा? रिफ्लेक्टेड रेज घेतल्या. इज दॅट क्लिअर? येस. आता इकडे बघा. हां, आता मला हे सांगा, साधी गोष्ट आहे. आता मला हे सांगा, ही घ्या किंवा ही घ्या, ही झाली इन्सिडेंट वेव्ह फ्रंट आणि ही झाली तुमची रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. इज दॅट क्लिअर? येस. सो लक्षात ठेवा, W1 म्हणजे असतं इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आता लक्षात ठेवा, प्लेन वेव्ह फ्रंट आहे. बरोबर आहे ना. इन्सिडेंट लाईट मधलं डिस्टन्स म्हणजे दोन इन्सिडेंट रे मधलं डिस्टन्स म्हणजे इन्सिडेंट वेव्ह फ्रंट, आणि त्या इन्सिडेंट वेव्ह फ्रंटची विड्थ म्हणजे डिस्टन्सच आहे. तर तुम्ही सांगू शकता W1 आणि हे सांगू शकता W2. लक्षात ठेवा. सो W1 म्हणजे असतं बोला, ओके, width of width of incident wave front. Incident wave front, लक्ष द्या, wave front. ओके, आणि W2 म्हणजेच काय असतं? width of, हे बघा, width of reflected, बघा, reflected wave front. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, दोघांची width सेम असते बाळांनो. W1 इक्वल्स टू W2. ओके, जेवढी इन्सिडेंट वेव्हफ्रंटची विड्थ असते तेवढीच रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंटची विड्थ असते इन केस ऑफ रिफ्लेक्शन. इन केस ऑफ रिफ्लेक्शन. पण रिफ्रॅक्शन मध्ये जर का गेले तर डायग्राम चेंज होतात. ओके, रिफ्रॅक्शन मध्ये आपण काय शिकलो की बाळांनो ही इन्सिडेंट रेज आहेत, लक्षात ठेवा, आणि दिस आर रिफ्रॅक्टेड रे. इज दॅट क्लिअर? येस.
तर बाळांनो इन्सिडेंट वेव्ह फ्रंट, विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट ही किती असते, तर विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट ही आहे आणि ही झाली विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. तर बाळांनो लक्षात ठेवा याची W1 असते आणि याची W2 असते, करेक्ट आहे. सो W1 म्हणजे काय असतं, पुन्हा एकदा बोलायचं झालं तर बोला, इट्स अ विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. तुम्हाला समजायला पाहिजे इन्सिडेंट वेव्ह फ्रंट म्हणजे काय, विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट म्हणजे दोन इन्सिडेंट रे मधलं डिस्टन्स. आणि W2 म्हणजे काय असतं बोला, विड्थ विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट, विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. आणि तुमच्या माहितीसाठी ओके, विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंटची विड्थ ही इन्सिडेंट वेव्ह फ्रंट पेक्षा काय असते, जास्त असते. बघा हे डिस्टन्स मोठं वाटतं, हे डिस्टन्स छोटं वाटतं, करेक्ट आहे. हे फक्त एवढं लक्षात आहे, डेन्सर मीडियम मध्ये गेल्यावर डिस्टन्स वाढते. ओके, डेन्सर मीडियम आहे रिफ्रॅक्शन, चालेल. आणि ती कितीने वाढते, तर त्याचा एक फॉर्म्युला असतो बाळांनो, W1/W2 इज इक्वल्स टू असतं कॉस ऑफ I डिवाइड बाय कॉस ऑफ R. सांगा I म्हणजे कोण असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि R म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन की रिफ्रॅक्शन. सारी बोल रिफ्रॅक्शन शिकतात तर रिफ्रॅक्शन असेल, सांगायची गरज नाही, चालेल. ओके चला काढा डायग्राम दोन्ही, याच्यावर न्यूमेरिकल आहेत, लवकर फास्ट. लवकर फास्ट. लवकर करा बाळांनो. लवकर फास्ट चलाय. नेक्स्ट राइट डाउन. लिहा क्रिटिकल अँगल. हे लेक्चर नंबर किती आहे, हे लेक्चर नंबर किती आहे, आठवं. हे टाकून देशील झाल्या झाल्यास. आणि त्या वेक्टरचे दोन्ही टाकले का, की एकच टाकलाय, सुरू आहे ना. हां ए लिहा नेक्स्ट क्रिटिकल अँगल. IC is equals to, write down, critical angle IC is equals to 1 upon sin C is equals to refractive index of water divided by refractive index of air. Actually 11वीच आहे माहिती आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. क्रिटिकल अँगल IC is equals to 1 upon sin C. Next write down. Okay, next write down Malu's law. मालू, हां तुम्हाला याच्यावर फॉर्म्युला आहे फक्त, मालूज लॉ लिहा. मालूज लॉ म्हणजे असतं I2 इज इक्वल्स टू I1 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. I2 इज इक्वल्स टू I1 कॉस स्क्वेअर थिटा. आता I2 I1 काय असते मी सांगतो. मालूज लॉ बेसिकली यूज केलं जाते पोलराइड्स मध्ये, ते निकॉल्स प्रिझम वगैरे शिकलो ना आपण, ज्यात मला हे सांगा, समजा
ओके बाळांनो, एक सनलाईट घेतला. सनलाईट म्हणजे कुठला लाईट असतो रे? पोलराइज की अनपोलराइज? अनपोलराइज. अनपोलराइज लाईट मध्ये मॅक्सिमम इंटेन्सिटी असते की मिनिमम? मॅक्सिमम. ओके, आता मॅक्सिमम इंटेन्सिटी काढताना आपण दोनच इंटेन्सिटी काढतो, इन द प्लेन ऑफ पेपर आणि काय असतं बोला, परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. करेक्ट आहे, दोनच इंटेन्सिटी काढतो. नंतर त्यावरनं एक निकॉल्स प्रिझम दिला होता एक. करेक्ट आहे ना? धाराची फट सांगितली होती मी. ज्या फटीतनं यातनं जर रेज गेले तर दोज रेज विच आर पॅरल टू द क्रिस्टलोग्राफिक ऍक्सिस दे विल पास. करेक्ट आहे, दुसरे पास होतात. करेक्ट आहे. हां, आणि त्यानंतर बाळांनो लक्षात ठेवा, जे परपॅन्डिक्युलर प्लेन आहे ते पास झाले नाही, ते कट झाले. त्यानंतर दुसरा प्रिझम होता. आता दुसरा प्रिझमनी कितीचा अँगल केला हे आपल्याला माहित नाही बाळांनो. दुसरा प्रिझम कसा आहे आपल्याला माहित नाही. दुसरा क्रिस्टल, आता इकडे लक्ष द्या. सपोज तो जर का असा असेल, त्याने अँगल केला असेल काही थिटाचा, तर मला हे सांगा तिकडे इंटेन्सिटी किती राहील ती मला माहित नाही राहणार. ठीक आहे, जर काय दोन्ही क्रिस्टल एकमेकांना परपॅन्डिक्युलर असतील, हा आता मला हे सांगा, दोन्ही क्रिस्टल जर का एकमेकांना परपॅन्डिक्युलर असेल तर तिकडे इंटेन्सिटी किती असते? 0 असते. कारण आपण सांगितलं तर पोलराइज लाईट काय असतं. पोलराइज म्हणजे समजलं का? पोलरायझेशन म्हणजे रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन. व्हायब्रेशन केव्हा रिस्ट्रिक्ट होता? जेव्हा दोन्ही प्रिझम एकमेकांना परपॅन्डिक्युलर असतात. पण तुझा जसा जसा फिरत जाईल तशी अशी इंटेन्सिटी कमी जास्त होत जाईल, लक्षात ठेवा. त्यामुळे तिकडे अँगल दिला. सो बाळांनो, ही झाली टोटल इंटेन्सिटी. अनपोलराइज लाईट दॅट इज अ मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ लाईट. लक्ष द्या, मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ लाईट. पहिल्या क्रिस्टलमधनं गेल्यावर इंटेन्सिटी कमी होत असते, लक्षात ठेवा. किती होते? तर डायरेक्ट दोन व्हायब्रेशनचं एकच व्हायब्रेशन होते, म्हणजे इंटेन्सिटी डायरेक्ट हाफ होऊन जाते. म्हणजे थोडक्यात I1 ची व्हॅल्यू बघितली तर या I0 च्या हाफच झाली. I0 म्हणजे काय असतं? अनपोलराइज लाईटची इंटेन्सिटी विच इज मिनिमम इंटेन्सिटी की मॅक्सिमम? मॅक्सिमम. त्यातली इंटेन्सिटी डायरेक्ट हाफच झाली. असं लक्षात ठेवायचं. दोन व्हायब्रेशन पैकी एक व्हायब्रेशन उडालं, एकच राहिलं, म्हणजे हाफ झाली. पण आता दुसऱ्या प्रिझम मधनं गेल्यावर इंटेन्सिटी किती होईल हे डिपेंड आहे की दुसरा प्रिझम कसा आहे. दुसरा प्रिझम जर का असा असेल, सरळ यालाच असेल, तर इंटेन्सिटी ॲज इट इज ट्रान्सफर होते. दुसरा प्रिझम पूर्णच परपॅन्डिक्युलर झाला तर इंटेन्सिटी तिकडे किती राहते? 0. पण दुसरा प्रिझम जर का वेगळ्या अँगलनी असेल तर इंटेन्सिटी वेगळी राहते. त्यामुळे इकडली इंटेन्सिटी मी सांगू शकत नाही फिक्स, हे डिपेंडिंग आहे द पोझिशन ऑफ प्रिझम. आणि तो मालूनी सांगितलं आहे की त्या प्रिझमचा अँगल जर का आपल्याला माहित झाला, ओके, तर इंटेन्सिटी किती असते? तर तो मालूज लॉ काय म्हणतो? I2 इज इक्वल टू असतं I1 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. लिहा, I2 इज इक्वल टू I1 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. थांबा, त्यात तुम्हाला समजायला पाहिजे व्हॉट इज I2. इंटेन्सिटी ऑफ लाईट पासिंग थ्रू फर्स्ट प्रिझम की सेकंड, आणि I1 इंटेन्सिटी ऑफ लाईट पासिंग थ्रू फर्स्ट, आणि I0 काय? इंटेन्सिटी ऑफ अनपोलराइज लाईट. करेक्ट आहे, ह्या गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला. थांबा, I0 म्हणजे काय? हे बाई इथं लिहिलंच आहे मी I2 I1, त्यामुळे इकडे काही द्यायची गरज नाही. मी एक्सप्लेन केलं इथं I2 काय असते. हां, 2 मिनिटं थांबा. I0 काय? इंटेन्सिटी. थांबा रे, इंटेन्सिटी ऑफ काय? अनपोलराइज लाईट. I1 म्हणजे काय? हा, इंटेन्सिटी ऑफ अ लाईट पासिंग थ्रू फर्स्ट प्रिझम, आणि I2 काय? इंटेन्सिटी ऑफ लाईट पासिंग थ्रू सेकंड प्रिझम. आणि थिटा बी द अँगल ऑफ प्रिझम. ह्या डायग्राम मध्ये दाखवलाय तुम्ही अँगल काय असतो. चला काढा लवकर, फास्ट डायग्राम ड्रॉ करा लवकर, फास्ट. कोणाची रील आहे आज? रील कोणाची? माझी तर टाकलीच नाही तू. हां, मार्केटिंग तू कालच टाकणार होता. चला लवकर.
झालाय. लवकर फास्ट. नेक्स्ट लिहा. नेक्स्ट हां राईट डाऊन. ब्रुस्टर लॉ. ब्रुस्टर लॉ मधल्या ब्रुस्टर्स अँगल त्याला लिहा पोलरायझिंग अँगल. ब्रुस्टर्स लॉ, ब्रुस्टर अँगल किंवा त्याला लिहा पोलरायझिंग अँगल. आपण लॉ शिकलोय, याचं डेरिव्हेशन सुद्धा झालंय. लिहा टॅन थिटा बी इज इक्वल टू किती असतं आय पी. टॅन थिटा बी इज इक्वल टू आय पी. सो थिटा बी इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आय बी. आय बी नका, नाही टॅन थिटा बी इज इक्वल टू फक्त आय करा. आय नाही, थांबा 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 बे. टॅन थिटा बी इज इक्वल टू गदडे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे. सो थिटा बी इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ म्यू. लवकर फास्ट. झालं. त्यानंतर लिहा कंडिशन फॉर इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. कंडिशन फॉर इंटरफरन्स ऑर डिफ्रॅक्शन काय लिहिलं होतं कंडिशन बोला. फॉर सी आय सांगा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची कंडिशन काय होती. एक पाथ डिफरन्स होता आणि एक फेजर डिफरन्स होता. सांगा पाथ डिफरन्स काय होता. हे बघा रे ए, पाथ डिफरन्स इज इक्वल्स किती असतं एन के एन लॅम्बडा. एन लॅम्बडा आणि एनची व्हॅल्यू किती असतं 0 1 2 3 3 0 1 2 3 सो ऑन. बरं आहे. नंतर ओके त्यालाच आपण मॉडिफाय केलं होतं काय. पाथ डिफरन्स इज इक्वल्स टू काय केलं होतं सांगा टॉयस एन इंटू लॅम्बडा बाय 2. बरोबर आहे ना. त्याला लिहिलं होतं इव्हन टर्म इंटू लॅम्बडा बाय 2. बरोबर आहे. इव्हन टर्म इंटू लॅम्बडा बाय 2 लक्ष द्या. ओके त्यानंतर फेज डिफरन्स काय असतं बोला. हां फेज डिफरन्स इज इक्वल्स टू असतं बाळांनो इव्हन टर्म इंटू पाय. इव्हन टर्म इंटू पाय. इव्हन म्हणजे किती असतं टॉयस एन इंटू पाय आपण बघितलं होतं. हे झालं फॉर सी आय. आता मला हे सांगा फॉर डी आय डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी काय लिहिलं होतं कंडिशन बोला. पाथ डिफरन्स बोला. पाथ डिफरन्स इज इक्वल्स टू किती असतं बोला ऑड टर्म इंटू किती असतं बोला पाय. नाही ऑड टर्म इंटू किती असतं लॅम्बडा बाय 2. त्या ऑड टर्म मध्ये आपण काय करतो सांगा टॉयसन की टॉयसन -1. टॉयसन -1 इंटू लॅम्बडा बाय 2. करेक्ट आहे. पुट एनची व्हॅल्यू 1 2 3 पासून स्टार्ट करतोय सगळं लिहून दिलं आहे. आणि फेज डिफरन्स काय असतं बोला. फेज डिफरन्स इज इक्वल्स टू किती असतं डेल्टा इज इक्वल्स टू ऑड टर्म इंटू किती असतं पाय. म्हणजेच किती असतं डेल्टा इज इक्वल्स टू टॉयसन -1 इंटू किती असतं पाय. चला लवकर फास्ट लिहा.
नेक्स्ट राईट डाऊन. हां फास्ट लिहा चला. नेक्स्ट लिहा. डिस्टन्स ऑफ nth ब्राइट बँड लिहा. डिस्टन्स ऑफ nth ब्राइट बँड फ्रॉम सेंट्रल ब्राइट बँड. सांगा डिस्टन्स ऑफ nth ब्राइट बँड फ्रॉम CBB शिकलो आपण. सांगा एक्सएनचा फॉर्म्युला काय असतं. त्याला एक्सएन म्हणतात किंवा कधी कधी वायएन सुद्धा म्हणतात. एन इंटू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन किती असतं स्मॉल डी. राईट डाऊन. राईट डाऊन लिहिलं. लिहा. वेअर लॅम्बडा म्हणजे असतं वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट. डी म्हणजे असतं सांगा डिस्टन्स काय असतं. कॅपिटल डी काय असतं. डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस की डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन. सोर्स अँड स्क्रीन. स्क्रीन. अँड स्मॉल डी म्हणजे असतं डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस. डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स. लवकर फास्ट झालं. ओके लवकर झालाय. जाताना मी नोटबुक चेक करणार आहे तुमची. हां सगळे न्यूमेरिकल लागतील मला आज घेतलेले सगळे. नेक्स्ट लिहा. डिस्टन्स ऑफ nth डार्क band from central bright band. Distance of nth dark band from the central bright band. Distance of nth dark band from a central bright band. लिहा. xn is equals to yn शिकलोय आपण. त्याचा डिस्टन्स twice n minus 1 into lambda into capital D upon twice into small d. Come on. ऐक ना हे बघ ऐक. हां चला नेक्स्ट बाळांनो. नेक्स्ट झालाय. लिहा लवकर. राईट डाऊन. नेक्स्ट बँड विड्थ और फ्रिंज विड्थ. bandwidth or fringe width which is denoted by capital X or capital W. काय सांगा बँडविड्थ और फ्रिंज विड्थ आपण शिकलो आहे. कॅपिटल एक्स और कॅपिटल डब्ल्यू इज इक्वल्स टू किती असतं बोला. लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन किती असतं स्मॉल डी. शिकलो आपण. नेक्स्ट ते जम्बो डेरिव्हेशन झालं होतं एक. नेक्स्ट राईट डाऊन. रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. लक्ष द्या सगळ्यांनी. रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. ओके फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स मध्ये काय रिलेशन आहे. फेज डिफरन्स लक्षात ठेवा काय असतं बोला. फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2 पाय बाय लॅम्बडा इंटू असतं पाथ डिफरन्स. सो डेल्टा इज इक्वल्स टू 2 पाय बाय लॅम्बडा
इंटू किती असतं एक्स. लवकर फास्ट. इथं ऑर मध्ये एक एक्स्ट्रा फॉर्म्युला आहे, आपल्या बोयच्यात नाही आहे पण एनसीआरटीच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. ओके, डेल्टा इज इक्वल्स टू स्मॉल वाय इंटू डी म्हणजे डिस्टन्स ऑफ कॅपिटल डी इथं असतं 2 पाय बाय लॅम्बडा. लवकर फास्ट. नेक्स्ट आता लिहा डिफ्रॅक्शन. मी डिफ्रॅक्शनचे फॉर्म्युले लिहून देतो तुम्हाला. राईट डाऊन डिफ्रॅक्शन. लिहा पहिला फॉर्म्युला लिहा. अँग्युलर पोझिशन ऑफ nth सेकंडरी मिनिमा. अँग्युलर पोझिशन ऑफ nth सेकंडरी मिनिमा याचे फॉर्म्युले लिहून देतो तुम्हाला. डिफ्रॅक्शनचा आर्टिकल आपला शिकवायचा बाकी आहे. अँग्युलर पोझिशन ऑफ nth सेकंडरी मिनिमा. अँग्युलर पोझिशन ऑफ nth secondary minima is, write down, sin theta n is equals to n lambda. Sin theta n is equals to n lambda. झालं. सेकंड, angular position of nth secondary maxima. Angular position of nth secondary maxima sin theta n plus 1/2 into lambda. Sin theta n is equals to in bracket n plus 1/2 into lambda. Come on fast. 4 फॉर्म्युले फक्त डिफ्रॅक्शन मध्ये. झालं. ओके झालंय. नेक्स्ट राईट डाऊन रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. What is the resolving power of microscope? लिहा RP is equals to 1/A is equals to twice n sin theta, आवाज नको आहे, divided by lambda. किंवा twice of capital NA upon lambda, where NA म्हणजे असतं न्यूमेरिकल ॲपरेचर. ॲपरेचर अर्धा तास लागेल मला ते डिफ्रॅक्शन शिकवायला. ते शिकवल्यावर मी फटाफट फॉर्म्युले सांगेल तुम्हाला. ठीक आहे, फॉर्म्युले लिहून घ्या, एकदम सिंपल आहे. अँड लास्ट, रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. हाँ, RP is equals to 1/theta is equals to D upon 1.22 lambda. D upon 1.22 lambda. चला झालाय. बोर्डला आलेले क्वेश्चन्स घेऊ फटाफट सगळे. हां कमान बघा, सिंपल झालाय. लिहा लिहा, सॉरी लिहा, अबसेंट नका जो फक्त क्लासला. हां झालाय. नेक्स्ट राईट डाऊन फर्स्ट क्वेश्चन. लिहा. हां क्वेश्चन मध्ये लक्ष द्या. फर्स्ट राईट डाऊन,
A white light consists of wavelength from a white light consists of wavelengths from 400 nanometer to 700 nanometer. 700 nanometer. Full stop. Next, what will be the range of wavelength seen? What will be the range of wavelength seen when white light passes through glass? When white light passes through glass of refractive index 1.55. आता इकडे लक्ष द्या, सिंपल क्वेश्चन दिलाय. ए बाळांनो इकडे लक्ष द्या. हा, एक व्हाईट लाईट आहे, लक्षात ठेवा. तो व्हॅक्यूम मधनं जात आहे किंवा हवेतनं जात आहे, तर तेव्हा त्याची वेवलेंथ दिली आहे. करेक्ट आहे. आता हे दोन्ही लाईट म्हणजे ऍक्च्युअली दोन लाईट आहे, पहिल्या वेवलेंथचा आणि दुसऱ्या वेवलेंथचा. आता हाच लाईट जेव्हा ग्लास मधनं जातो, कशात जातो? ग्लास मधनं, तेव्हा त्याची वेवलेंथ किती असेल, म्हणजे वेवलेंथची रेंज किती आहे. हवेतनं एक रेंज दिलेली आहे, ग्लास मधनं एक रेंज काढायची आहे. तर आपण इथे एक काम करू. सगळ्यात पहिले लेट लॅम्बडा 1 सांगा. व्हाईट लाईटची वेवलेंथ लॅम्बडा 1 इज इक्वल्स टू 400 नॅनोमीटर. राहू दे नॅनोमीटर मध्येच. आणि लॅम्बडा 2 दुसऱ्याची घेतली किती? 700 नॅनोमीटर, नाही नॅनोमीटर. ओके, एन लॅम्बडा. ठीक आहे. आवाज नको आहे, झालं. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज टू बी गिवन. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, आता यांनी दिले नाही. व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ वेवलेंथ. हा लाईट नेमका कुठने येतो आपल्याला माहित नाही. आपण इमॅजिन करू लाईट आहे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, म्हणजे हवेतने जातो. आणि आता ग्लासमध्ये जात आहे. ग्लास म्हणजे कुठली मीडियम झाली? डेन्सर. पण एरर येत कुठल्या मीडियम मधनं आहे? रेअरर. ग्लासमध्ये जात आहे एवढंच माहित आहे, येत कुठून आहे हे माहित नाही. समजा ग्लासमध्ये जात आहे. ओके, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज टू बी गिवन. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय. सांगा बरं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती आहे सांगा. बोला किती दिलाय तुम्हाला सांगा. 1.55. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण विथ रिस्पेक्ट टू काय, म्हणजे कुठून येत आहे? जिसमें जा रही है वो आगे रहता है और जिससे आ रही हो पीछे रहता है. कुठून येत आहे आपल्याला माहित नाही. आपण तुम्हाला वाटेल व्हॅक्यूम मधनं घ्यायचं, व्हॅक्यूम मध्ये घ्या. एअर मधनं घ्यायचं, एअर मध्ये घ्या. आपल्याला बिलकुलही माहित नाही. तुम्ही डिसाईड करा काय करायचं. कुठून घेता? एअर. ठीक आहे. मग तुम्ही जर का एअर मध्ये घेतलं तर समजून घ्यायचं या ज्या वेवलेंथ आहे या हवेतनं दिलेल्या आहेत. म्हणजे व्हाईट लाईटची वेवलेंथ, एकाची वेवलेंथ दिली आहे 400. हे समजा घेतलं लॅम्बडा A1 घे तुम्ही लागलं तर. लॅम्बडा हवेतनं येत आहे पहिल्याची, आणि इथं आहे हा दुसरा लाईट त्याच ग्लासवर पडला. लॅम्बडा हवेतनं येत आहे पण दुसऱ्याची. जात दोघे कुठे आहे? ग्लासमध्ये जात आहे. तर ग्लासमध्ये त्यांची वेवलेंथ किती असेल, तर मला काय काढायचं आहे इथं? इथं काढायचं आहे लॅम्बडा G ऑफ पहिल्याची, आणि जात कुठे आहे? बोला लॅम्बडा G ऑफ काय दुसऱ्याची. या दोन गोष्टी काढायच्या. खतम. लाईट येत आहे एअर मधनं, जात कुठे आहे? ग्लासमध्ये. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एरर आहे. खरं. आता मला हे सांगा, साधी गोष्ट आहे, आपण शिकलो आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल्स टू किती असतं? लॅम्बडा अपॉन लॅम्बडा. वरचं वर खालचं खाली, वरचं वर खालचं खाली असं करतो आपण. मग आता मला हे सांगा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर म्हणजे याचा अर्थ लॅम्बडा अपॉन लॅम्बडा. वरचं वर आणि खालचं खाली. खतम. कळलं? आता तुम्हाला हे इकडे घ्या. आता मला हे सांगा, मी जर का दोन्ही केसमध्ये ग्लास एकच आहे तर मी हे यूज करू शकतो. ओके, काय? सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर लॅम्बडा A1 आणि लॅम्बडा G1. ॲट द सेम टाइम आय कॅन से रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल्स टू लॅम्बडा A2 घेतला तर इथे किती? लॅम्बडा G2. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मात्र एकच आहे कारण एकाच ग्लासमध्ये जात आहे दोन्ही लाईट. झालं. मग लॅम्बडा G1 मला काढायचं आहे. लॅम्बडा G1 इज इक्वल्स टू किती असतं? लॅम्बडा A1 डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर.
मला लॅम्बडा G2 काढायचा आहे. लॅम्बडा G2 इज इक्वल टू किती असतं? लॅम्बडा A2 डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ जस्ट पुट व्हॅल्यू गेट द आन्सर. खतम झालं, माझं कामच संपलं न्यूमेरिकल मध्ये. पुट व्हॅल्यू गेट द आन्सर. सांगा काय करायचं, बोला. सांगा काय करायचं, कमॉन बोला. आता लॅम्बडा A1 किती आहे सांगा. लॅम्बडा A1 बोला. लॅम्बडा A1 किती आहे बोला. 400 नॅनोमीटर. किती आहे? 400च आहे ना. ओके 400 नॅनोमीटर आणि हा 1.55. एक काम करा, SI युनिटमध्ये काढून घ्या, बाकी घाण नसू. सांगा 400 नॅनो. नॅनो म्हणजे 10⁻⁴ किती असतं? -9, कारण की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55 आहे. अँड लॅम्बडा G2 काढायचा आहे 700 नॅनोमीटर. सो 700 इंटू 10⁻⁴ किती असतं? -9 अपॉन किती असतं? 1.55. खतम, माझं काम संपलं. कॅन यू सॉल्व? कॅन यू सॉल्व? कॅन यू मेक द कॅल्क्युलेशन्स? येस. चला 400 म्हणजे तुम्हाला लागलीच तर एक काम अजून करून देतो. 400 म्हणजे 4 इंटू 100, 2 डिजिट तिकडे सरकवा. म्हणजे 10⁻⁴ किती होईल? 2. आणि 10⁻⁴ किती होईल सांगा? -9 अपॉन किती असतं? 1.55. थांबा. अँड लॅम्बडा G2 इज इक्वल टू 700 म्हणजे 7 इंटू 100, 10⁻² इंटू 10⁻⁻ -9 डिवाइड बाय 1 पॉईंट किती असतं बोला? 55. बाळांनो लक्ष द्या. पुढे आपण काय करू शकतो? मी पॅरलली दोन्ही गोष्टी सॉल्व्ह करताय. सो लॅम्बडा G1 इज इक्वल टू 4 इंटू 10⁻⁴ किती असतं? -7 डिवाइड बाय 1.55. ओके. ऍट द सेम टाइम लॅम्बडा G2 इज इक्वल टू किती असतं बोला सांगा? 7 अपॉन किती असतं? 1.55 इंटू 10⁻⁴ किती असतं बोला? -7. करेक्ट आहे. आता 7 4 म्हणजे 4.7 म्हणजे 7 पॉईंट. ओके. आता लॅम्बडा G1 इज इक्वल टू किती असतं? 2 डिजिट पुढे सरकवा 155, वर 2 डिजिट पुढे सरकवा 400. बरोबर. डेसिमल पॉईंट मध्ये जाऊ नका शक्यतो. इंटू 10⁻⁴ किती आहे बोला? -7. अँड लॅम्बडा G2 इज इक्वल टू 1 एक डिजिट पुढे सरकवा 2 155, इथं 700 होईल. इंटू 10⁻⁴ किती आहे सांगा? -7. कॅन यू डिवाइड? येस. 5 चा भाग जातो. दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. लॅम्बडा G1 इज इक्वल टू बोला. कॅन यू सॉल्व? इंटू 10⁻⁻ -7 मीटर. अँड लॅम्बडा G2 इज इक्वल टू कॅन यू सॉल्व? इंटू 10⁻⁴ किती असतं? -7 मीटर. ही झाली लेंथ, वेव्हलेंथ. डिवाइड करता येतं का? 2 महिन्यांनी पेपर द्यायचे बोर्डचे. आता डिव्हिजन करता येते ना? अरे ओके नाही? येस. ओके यू कॅन सॉल्व. चालेल. वेव्हलेंथची रेंज लिहायची आहे पण ग्लासमधली. हवेतली त्यांनी दिली आहे, ग्लासमधली आपल्याला द्यायची. खतम. चले का? ओके कम ऑन नेक्स्ट. सेकंड क्वेश्चन. स्पेस ठेवा. तुम्ही बघा, एक तर स्पेस ठेवा, नाही तर सगळे क्वेश्चन एका मागे एक लिहा आणि नंतर आन्सर्स लिहा. तुम्ही बघा काय. हा पहिला क्वेश्चन. हा मी प्रत्येकाचे आन्सर देणार आहे काढून. चालेल. नेक्स्ट. हां सेकंड क्वेश्चन. राईट डाऊन. मला आवाज नको आहे हा. चला लिहा. राईट डाऊन. In a Young's double slit experiment, the distance between two consecutive bright band bands produced on screen. Distance between two consecutive bright band produced on screen placed at 1.5 meter from the slit is 6.5 millimeter. What would be the fringe width? What would be the fringe width if the screen is brought towards slit by 50 centimeter from 50 centimeter for same setting
बोला काय करायचं. हा बोला काय करायचं. सिंपल आहे एकदा बघा. लक्ष द्या काय दिलं हे बघा. बघा इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह ब्राईट बँड. का रे डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह ब्राईट बँड म्हणजे फ्रिंज विड्थच दिली आहे. ओके कॅपिटल एक्स दिला आहे. ओके प्रोड्यूस ऑन द स्क्रीन विच इज प्लेस ॲट 1.5 मीटर फ्रॉम द स्लिट. म्हणजे स्क्रीनचं स्लिट पासून डिस्टन्स दिलाय. स्क्रीनचं स्लिट पासून डिस्टन्स जे असते ते असतं कॅपिटल डी. काय असतं बोला कॅपिटल डी. सो गिवन डाटामध्ये तुम्हाला कॅपिटल डी दिलाय 1.5 मीटर आणि डिस्टन्स बिटवीन टू, हे इंग्लिश बरोबर वाचा बरं का. स्क्रीन इज प्लेस ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर फ्रॉम द स्लिट आणि हे डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह ब्राईट बँड किती दिलाय सांगा 6.5 मिलीमीटर. ते इंग्लिश बरोबर वाचा नाही तर उलट करून टाकाल. समजलाय. हे दिलाय फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ म्हणजे दोन कॉन्सिक्युटिव्ह ब्राईट बँड मधलं डिस्टन्स दिलाय 6.5 मीटर मिलीमीटर. म्हणजे याचा अर्थ 6.5 इंटू 10⁻⁴ किती असतं -3 मीटर. समजा आपण x1 घेतलं. ओके आता ते काय म्हणतात माहिती आहे का. हे झालं बरोबर आहे. आता व्हॉट वुड बी द फ्रिंज विड्थ म्हणजे आता नेक्स्ट फ्रिंज विड्थ काढायची x2. x1 तर दिलाय तुम्हाला काढायची आहे x2 काढायची आहे. केव्हा इफ जर व्हॉट वुड बी द फ्रिंज विड्थ इफ स्क्रीन इज ब्रॉट टुवर्ड्स द स्लिट. इथं स्लिट आहे इथं स्क्रीन आहे दोघांमध्ये कॅपिटल डी डिस्टन्स दिलं होतं. आता स्क्रीन इज ब्रॉट टुवर्ड्स द डी म्हणजे सांगा बरं हे कॅपिटल डी डिस्टन्स सेम करताय की चेंज करताय. चेंज करताय. आता कुठे ब्रॉट केली. स्क्रीन इज ब्रॉट टुवर्ड्स द स्लिट बाय 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटरनी जवळ आणली. 50 सेंटीमीटरनी जवळ आणली म्हणजे किती. पहिले डिस्टन्स किती होतं सांगा स्क्रीन आणि स्लिट मधलं किती 1.5. म्हणजे गदडे हो हे बा S1 S2 कोण आहे सांगा स्लिट आहे आणि कोण आहे सांगा स्क्रीन. हे डिस्टन्स पहिले होतं D1 तेव्हा फ्रिंज विड्थ होती x1. आता दुसऱ्या केसमध्ये काय केलं स्क्रीन जवळ आणली म्हणजे डिस्टन्स काय झालं सांगा D1 झालं की D2 झालं. D2 हे डिस्टन्स D2 झालं. ते D2 किती झालं सांगा 50 सेंटीमीटरनी कमी झालं. म्हणजे याचा अर्थ 50 सेंटीमीटर म्हणजे काय हे किती होतं सांगा 1.5 ना. त्यातलं 50 सेंटीमीटरनी कमी म्हणजे 0.5 मीटरनी कमी. मग 1.5 मध्ये 0.5 कमी झाले बोला किती राहिलं 1 मीटर. 1.5 मध्ये 0.5 कमी म्हणजे किती झालं सांगा 1 की 1 मीटर 1 मीटरच राहिलं. म्हणजे याचा अर्थ आता D2 किती झालं सांगा D2 इज इक्वल्स टू किती 1 मीटर. पहिली किती होता 1.5 आता ही जवळ आली किती ने 50 सेंटीमीटरनी जवळ आली म्हणजे 0.5 मीटर आली. म्हणजे लक्षात ठेवा हे मीटर आहे हे मीटरच करा. नाही तर 1.5 मधनं 50 कसं काय मायनस कराल. ती 1.5 म्हणजे तसं 150 आहे सेंटीमीटर. 150 50 गेलं म्हणजे किती राहिलं 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. तर आता x2 किती आहे तर साधा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. काय फॉर्म्युला आहे सांगा वी नो x इज इक्वल्स टू किती असतं लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. फॉर अ सेम सेटिंग बाकी कुठल्याच गोष्टी चेंज केल्या नाही. वेवलेंथ चेंज नाही केली. डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस सुद्धा चेंज नाही केलं ते सेमच ठेवलं. बाकी सेम सेटिंग आहे. मग सांगा x ही कॅपिटल ला डायरेक्ट असते की इन्व्हर्स असते. x ही कॅपिटल डी ला डायरेक्ट असते की इन्व्हर्स असते. बोमला ना डायरेक्ट खतम झालं खतम. सो बाळांनो x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल डी. x2 अपॉन x1 इज इक्वल्स टू किती असतं D2 अपॉन काय D1. सो x2 इज इक्वल्स टू किती असतं D2 डिवाइड बाय D1 इंटू किती असतं x1. व्हॉट इज D2 1 मीटर. व्हॉट इज D1 1.5 मीटर. व्हॉट इज x1 6.5 इंटू 10⁻⁴. पण किंवा तुम्ही मिलीमीटर मध्ये टाकलं तर हे मिलीमीटर मध्ये येईल काय फरक नाही पडत. तुम्ही मिलीमीटर मध्ये टाकलं तर हे मिलीमीटर मध्ये येईल. चला बोला काय होईल बोला. सो x2 इज इक्वल्स टू किती असतं 6.5 डिवाइड बाय 1.5. सो x2 इज इक्वल्स टू 65 अपॉन 15. सांगा x2 इज इक्वल्स टू बोला 5चा भाग जातो बोला. गालावर हात ठेवू नका आणि मला आन्सर सांगा. करा सॉल्व मिलीमीटर मधल्या. हो जमेल ना. नेक्स्ट क्वेश्चन. हा लिहा. व्हेरी सुंदर क्वेश्चन लिहा. द ऑप्टिकल पाथ ऑफ अ रे ऑफ लाईट. लवकर 3rd नंबरचा क्वेश्चन. of a given wavelength traveling a distance 3 centimeter in a flint glass
having refractive index 1.6 is same as that on traveling distance of x centimeter through medium having refractive index of 1.25 full stop determine value of x, determine the value of x. सांगा काय दिलंय बोला. काय दिलंय बघा. द ऑप्टिकल पाथ ऑफ अ रे ऑफ लाइट of a given wavelength traveling a distance of 3 centimeter in a flint glass having a refractive index of 1.6 centimeter is same as that on traveling x centimeter through a medium having a refractive index of 1.25. Determine the value of x. सांगा बरं काय करायचं. ऑप्टिकल पाथ आता एक लक्ष द्या मी काय सांगतो इकडे बघा. ए बाळांनो हे बघा, सपोज एक सोर्स ऑफ लाईट आहे. एका सोर्स पासून 2 लाईट निघाले. करेक्ट आहे. 2 लाईट निघाले. एक लाईट जात आहे वेगळ्या मीडियम मध्ये आणि एक लाईट जात आहे समजा ग्लास मध्ये. एक लाईट ग्लास मध्ये जात आहे आणि ओके ग्लास ही एक ग्लास म्हणजे काय एक मीडियम आहे बाळांनो. ही अशी मीडियम की ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय सांगा n1 किती दिलाय सांगा, किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास घेऊ आपण. हां रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, हां रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास किती दिलाय तुम्हाला सांगा 1.6 ना. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 1.6. हां 1.6. अरे मी काय बोलतो हो 1.6 करेक्ट आहे. एका सोर्स पासून 2 लाईट जात आहे त्यातला एक लाईट ग्लास मधनं जात आहे. त्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लास मधनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल करताय तर त्याचा डिस्टन्स दिला x1 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. x1 डिस्टन्स दिलाय ते किती दिलाय सांगा 3 सेंटीमीटर. ओके 3 सेंटीमीटर ट्रॅव्हल करताय. तोच लाईट दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या मीडियम मधनं जात आहे. ही ग्लास आहे की असं नाही दिलाय, मीडियमचं नावही नाही दिलंय. ही कुठली तरी मीडियम जिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आय डोंट नो हे ग्लास आहे की काय पाणी असू शकते. दुसऱ्या कुठल्या तरी लाईट मधनं जात आहे बाळांनो. ओके आणि दुसऱ्या तो कुठल्या जरी लाईट मधनं जात आहे तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम किती दिलाय त्यांनी 1.25 आणि त्यांनी कव्हर केलं डिस्टन्स घेतलं x2. किती घेतलं सांगा x2. त्यांनी x2 ची व्हॅल्यू x घेतली. हे बा डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर थ्रू अ मीडियम. करेक्ट आहे. x2 ची व्हॅल्यू त्यांनी x घेतली तर तुम्हाला म्हणतात ते x व्हॅल्यू काढा. आणि दोघांचा ऑप्टिकल पाथ सेम आहे. काय सेम आहे ऑप्टिकल पाथ. यु नो पाथ. ओके लक्षात ठेवा ऑप्टिकल पाथ सेम आहे. आता त्यासाठी तुम्ही एक काम करा, जास्त डोकं लावू नका. मी सगळ्यात पहिली तर काय लिहितो बघा. हां रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. ओके इटायम म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ काय मीडियम. आवाज नको आहे झालं. आता मला हे सांगा x1 म्हणजे काय असतं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन ग्लास. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन ग्लास x1 म्हणजे. आणि नंतर x2 म्हणजे काय x2 इज इक्वल टू त्याने x घ्यायला लावलं जे आपल्याला फाइंड करायचं आहे, ज्याला आपण काय म्हणू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन ग्लास की इन मीडियम. इन मीडियम पण तिचं नाव नाही दिलंय जे आपल्याला फाइंड करायचं आहे. हां गिवन दॅट काय दिलाय
दोघांचे ऑप्टिकल पाथ सेम आहे. ऑप्टिकल पाथ फॉर बोथ लाईट इज सेम. दोन्ही लाईटचा ऑप्टिकल पाथ सेम आहे. जर का दोन्ही लाईटचा ऑप्टिकल पाथ सेम असेल तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवा ऑप्टिकल पाथचा काय असतो. ऑप्टिकल पाथ इज इक्वल्स टू फाय लिहिलं तरी चालते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू डिस्टन्स, हा एक फॉर्म्युला असतो. आता एनसीआरटीचा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला बोर्ड्सला याची थेरी नाही आहे काहीच. बोर्ड्सला याची थेरी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये कुठं दिसणार नाही. हा फॉर्म्युला असे 3-4 फॉर्म्युले अजून एक आता पुढच्या न्यूमेरिकलमध्ये अँग्युलर सेपरेशन येणार आहे. सिलेबसमध्येच नाही तुम्हाला, पण ऍक्च्युली 2019च्या आधी होतंही आपल्याला सिलेबसमध्ये. त्यांनी काय केलं, थेरी उडवली, थेरी काढून टाकली, पण न्यूमेरिकल तसेच ठेवले. काय बोललो मी सांगा. 2019च्या आधी याचं एक छोटंसं डेरिव्हेशन होतं, एक अँग्युलर सेपरेशन आहे. असे 2-3 फॉर्म्युले आहेत या टॉपिकमध्ये. ते 2019च्या आधी न्यूमेरिकल होते आणि थेरी होती. 2019 नंतर थेरी काढली आणि काय ठेवले, न्यूमेरिकल. पण ते ठेवले म्हणजे त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकता. तर तुम्ही त्याचं एक काम आहे फॉर्म्युले पाठ करणे आणि सोडून देणे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू डिस्टन्स लक्षात ठेवा, हा असतो. ओके, ऑप्टिकल पाथ फाय इज इक्वल्स टू हा असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू किती असतं बोला, डिस्टन्स. आपण हे प्रूव्ह करू शकतो पण आता ती वेळ नाही आहे. चला, दोघांचा ऑप्टिकल पाथ सेम दिलाय म्हणजे याचा अर्थ φ1 इक्वल्स टू φ2. जर का φ1 इक्वल्स टू φ2 असेल तर सरळ सांगू शकता η1 इंटू x1. फाय म्हणजे इटा इंटू एक्स असतं ना. η1 इंटू x1 इज इक्वल्स टू किती असतं, η2 इंटू किती असतं x. जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. यू नो η1, येस. हाऊ मच. अरे यार, आपण 1-2 नाही घेतलं, ग्लास आणि मीडियम घेतला आहे ना. बरं ठीक आहे. सो ऑप्टिकल पाथ ऑफ ग्लास इज इक्वल्स टू ऑप्टिकल पाथ ऑफ मीडियम. सो इटा जी एक्स जी इज इक्वल्स टू इटा एम एक्स एम. सांगा व्हॉट इज इटा जी. इटा जी ची व्हॅल्यू किती आहे बोला सांगा, 1.6. आणि इटा एक्स जी किती आहे सांगा, एक्स जीच घ्या आणि एक्स एम घ्या. हां, किती आहे सांगा, एक्स जी 3. सरळ सांगू शकता बाळांनो, काय इटा जी किती आहे, 1.6 इंटू 3 इज इक्वल्स टू हे किती आहे सांगा, 1.25 इंटू किती असतं एक्स. खतम. जस्ट पुट व्हॅल्यू गेट द आन्सर. 1.6 इंटू 3 मल्टिप्लायचा डिवाइड मध्ये गेला, 1.25 इज इक्वल्स टू एक्स. कॅन यू सॉल्व. यू हॅव टू सॉल्व. युअर आन्सर विल बी इन मिटवा शेंटी. नेक्स्ट लवकर. नो पचपच नो मचमच. आता अँग्युलर सेपरेशनचा नवीन फॉर्म्युला आहे. लवकर, किती नंबरचा क्वेश्चन आहे. हा 4. कम ऑन, राइट डाउन. हा, अ डबल स्लिट अरेंजमेंट प्रोड्यूसेस एन इंटरफरन्स. स्लिट अरेंजमेंट produces a double slit experiment produces an interference fringes for sodium light. Sodium light लॅम्बडा इज इक्वल्स किती असतं, 589 नॅनोमीटर. दॅट आर 0.20 apart. Fully stop. What is angular fringe separation? What is angular fringe separation? If the entire arrangement immerse in a water of refractive index 1 point question mark. A Avni was question. Of wavelength छान 589 नॅनोमीटर. थांबा रे, ए नॅनोमीटर म्हणजे किती असतं रे, 589 इंटू 10⁻⁴ किती असतं, -9 मीटर. वाजगा ओणी. A double slit arrangement produces interference fringes for sodium light. Okay,
दॅट आर 0.20 डिग्री अपार्ट. डिग्री म्हणजे काय असेल तो? व्हेरी गुड, अँगल असेल गदड हो. डिग्री मध्ये कोण असतो? अँगलच असतो ना. ओके, अपार्ट. व्हॉट इज द अँग्युलर फ्रिंज सेपरेशन? आता याचा फॉर्म्युला खरंच तुम्हाला नाही आहे सिलेबस मध्ये. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 1.33. सो बाळांनो, टू फाइंड काय फाइंड करायचं आहे? अँग्युलर सेपरेशन. अँग्युलर सेपरेशन काय असतं? अँग्युलर सेपरेशन. तर सगळ्यात पुढे फॉर्म्युला लिहायचा की अँग्युलर सेपरेशन काय असतं. अँग्युलर सेपरेशनच विचारलं ना. हे काय विचारलं? अँग्युलर सेपरेशन विचारलं ना. येस ऑर नो? हां. अँग्युलर सेपरेशन इफ द एंटायर अरेंजमेंट इमर्स इन द वॉटर ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बर, अँग्युलर सेपरेशन म्हणजे थिटाच विचारलाय. एक काम करा, याला θ1 घ्या, याला θ2 घ्या, झालं. याला λ1 घ्या, तुम्हाला θ2 काढायला लावला. सो इथे लिहू शकता बघा, अँग्युलर सेपरेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. अँग्युलर सेपरेशन θ2 इज इक्वल टू हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कुठला? लॅम्बडा इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल टी. खतम. लॅम्बडा इंटू स्मॉल डी अपॉन किती असतं सांगा? कॅपिटल टी. एन इंटू लॅम्बडा इंटू एन इंटू लॅम्बडा, थांबा, एन इंटू लॅम्बडा अपॉन स्मॉल डी. करा आता सॉल्व. कसं करायचं सांगा. तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी दिल्यात, कुठल्या नाही दिल्यात बघा. बोला पटकन. एन इंटू लॅम्बडा इंटू एन म्हणजे नंबर ऑफ बँड, काही माहित नाही आपल्याला. स्मॉल डी आणि एन हे कॉन्स्टंट आहे. सांगा थिटा हा लॅम्बडाला काय डायरेक्ट आहे की इनवर्स आहे? डायरेक्ट. हे काय थिटा आणि लॅम्बडाच दिले, बाकी मरू द्या तिकडे. सो सरळ सांगू शकता थिटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. सो θ2 डिवायडेड बाय θ1 इज इक्वल टू किती असतं? λ2 डिवायडेड बाय किती असतं? λ1. इज दॅट क्लिअर? येस. मग आता मला जर का θ2 काढायचा असेल तर λ2 डिवायडेड बाय λ1 इंटू θ1. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. सो माय टार्गेट इज टू व्हॅल्यू ऑफ λ2 अपॉन λ1 फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण काय करायचं? ए छोकरी इधर ध्यान दे. ओके, बरोबर आहे. हां, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू किती असतं? रडायचं नाही. λ1 अपॉन λ2, वरचं वर खालचं खाली. आणि इंडिव्हिज्युअल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सोबत काय रिलेशन असते? इटाचं इंडिव्हिज्युअल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सोबत काय रिलेशन असते? डायरेक्ट इनवर्स. इनवर्स, खालचं वर, वरचं खाली. बाई ग बाई. मग आता मला हे सांगा, इथे लिहायचं फ्रॉम वन मध्ये बघितलं तर काय वे सांगा. θ2 इज इक्वल टू किती असतं? λ2 डिवायडेड बाय λ1 इज इक्वल टू किती असतं? θ1. अगं बाई, θ2 इज इक्वल टू λ2 अपॉन λ1 ची व्हॅल्यू काय टाकायची? λ1 अपॉन λ2 इज इक्वल टू θ2 अपॉन θ1. λ2 अपॉन λ1 λ1 अपॉन θ2 अपॉन θ1 आणि λ2 अपॉन λ1 अपॉन θ1 रेसिप्रोकल. अगदी बरोबर, पण काही समजत नाही आहे. ठीक आहे, आता जस्ट पुट व्हॅल्यू गेट द आन्सर, एव्हरीथिंग दे हॅव गिवन. होय शपथ. ए रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एकच दिलाय त्यांनी. मग आपण फालतू ना केला कशाला सर? आपण फालतू जाऊ, आपण हाच यूज करायला पाहिजे होता. नाही, पण त्यांनी λ1 अपॉन λ2. बरं ठीक आहे, थांबा. बिलकुल घाबरायचं नाही, मी आहे ना. त्यांनी दोन दोन नाही दिले, एकच दिले. ठीक आहे, मग एक काम करा. ए छोकरो, मग इथं करू. इटा इज इक्वल किती असतं? λ1 अपॉन λ2. पण फॉर्म्युल्यात काय टाकायचं? λ1 अपॉन λ2 की λ2 अपॉन λ1? बोमला ना. λ2 अपॉन, आपल्याला λ1 अपॉन λ2. तुम्हाला काय टाकाल? इटा टाकाल की 1 अपॉन इटा? 1 अपॉन इटा. सो इथे लिहू शकता. सो हां, म्हणजे लिहू शकता 1 अपॉन इटा इज इक्वल किती असतं? λ2 अपॉन λ1. करेक्ट आहे. आणि इथे लिहायचं ए फ्रॉम 1 सांगा θ2 इज इक्वल टू λ2 अपॉन λ1 इज इक्वल टू θ1. आणि λ2 अपॉन λ1 म्हणजे किती असतं? बोला. λ2 अपॉन λ1 म्हणजे किती असतं? 1 अपॉन इटा. फुल स्टॉप. सो गाइज इट्स 1 अपॉन इटा इंटू किती असतं? θ1. चला बोला, θ1 ची व्हॅल्यू किती आहे? अरे θ1 ची व्हॅल्यू किती आहे? सांगत पण नाही, सांगा ना. अगं सांगा ना सर, पाठोळी करतो आम्ही. 0.20 डिग्री. सो इथे टाकायचं 0.20 डिग्री डिवाइड बाय θ1. इधर असतं 1.33. सांगा का सॉल्व कराल? दोन दोन नीट घ्या पुढे. 13 हो गया 20 और मेरा हो गया 133. हम दोनों का कर देंगे डिवीजन. घरी जाऊन करा. 20 आणि 133 काही नाही आले तर मला मिस कॉल करा. ठीक आहे, पहिला भाग 0चा वगैरे माहिती आहे ना. हा एक अँग्युलर सेपरेशनचं हे पाहिजे. न्यूमेरिकल सगळे पेपरला आलेले आहेत रे बाळांनो.
गंमत 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 घ्यायचं नाही. नाही घेता का बोला. लिहा किती नंबर आहे. ऑब्विसली 4 नंतर 5 असतो. लिहा. इन डबल स्लिट अरेंजमेंट in double slit arrangement the slits are separated by a distance of distance equal to 100 times the wavelength 100 times the wavelength of a light passing through slits. Full stop. क्वेश्चन काय विचारला. व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन. व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन. व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन इन रेडियन. व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन इन रेडियन्स बिटवीन सेंट्रल मॅक्सिमा किस्किमा and the adjacent maxima maxillima. त्यातलं बी. व्हॉट इज द डिस्टन्स. What is the distance between these two maxillima on the screen. बस 50 centimeter from the slit. From slit 50 centimeter from काय slit. लिहा. फक्त काय प्रॉब्लेम असतो माहिती आहे का. इंटरफरन्स मध्ये काय असतं. ब्राईट पॉईंट डार्क पॉईंट. ब्राईट पॉईंट डार्क पॉईंट. आणि तिकडे काय असतं डिफ्रॅक्शन मध्ये मॅक्सिमा मिनिमा. इकडला ब्राईट पॉईंट म्हणजे तिकडला कोण असतो मॅक्सिमा. आणि इकडला डार्क पॉईंट म्हणजे तिकडला कोण असतो मिनिमा. आता इकडे लक्ष द्या. क्वेश्चन काय दिलाय. वाचवणी तुझी इच्छा दिसते वाचायची. वाच. थांबा. स्लिट्स आर सेपरेटेड. ओके ॲट अ डिस्टन्स इज इक्वल टू. स्लिट्स आर सेपरेटेड ॲज अ डिस्टन्स इक्वल टू. डिस्टन्स बिटवीन टू स्लिट म्हणजे स्मॉल डी असतं. म्हणजे स्लिट्स आर सेपरेटेड ॲट अ डिस्टन्स इज इक्वल टू 100 टाइम्स ऑफ काय वेवलेंथ. स्मॉल डी इज इक्वल टू 100 टाइम्स ऑफ लॅम्बडा. बघा स्लिट्स मध्ये S1 S2 आर द स्लिट्स आर सेपरेटेड म्हणजे 2 स्लिट मधलं डिस्टन्स म्हणजे स्मॉल डी. हे किती आहे 100 टाइम्स द वेवलेंथ. बघा दिलाय तुम्हाला. पुन्हा पहिलीपासून वाच. हा अँड ऍडजसन म्हणजे लगतचा मॅक्सिमा. आता सेंट्रल मॅक्सिमा आणि लगतचा मॅक्सिमा. जसं मी आता डिफ्रॅक्शन घेतलं नाही मॅक्सिमा मिनिमा पण तुम्हाला मी ब्राईट पॉईंट डार्क पॉईंट घेतले.
आता मला हे सांगा, मी म्हटलं असतं स्क्रीनच्या सेंटरवर सीबीबी आहे. सीबीबी म्हणजे सेंट्रल ब्राईट बँड आणि लगतचा ब्राईट बँड. ब्राईट नंतर काय असतं डार्क, आणि डार्क नंतर काय असतं ब्राईट. हा पहिलाच ब्राईट झाला ना सेंट्रल. तसंच ओके, सेंट्रल मॅक्सिमा. आता मॅक्सिमा मिनिमाचे डायग्राम कशा आहेत असतात. हा असतो बाळांनो सेंट्रल मॅक्सिमा, हा असतो मिनिमा, आणि नंतर हा असतो फर्स्ट मॅक्सिमा. समजलाय? हे समजते. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल मॅक्सिमा. याला काय म्हणायचं सांगा, सेंट्रल मॅक्सिमा. आणि नंतर एक आला मिनिमा. तसं सेंट्रल ब्राईट, नंतर डार्क, नंतर ब्राईट. सेंट्रल मॅक्सिमा नंतर मिनिमा, नंतर मॅक्सिमा की फर्स्ट मॅक्सिमा. फर्स्ट मॅक्सिमा. तर त्यांनी म्हणतात सेंट्रल मॅक्सिमाच्या ऍडजसनचा मॅक्सिमा. आता मला हे सांगा, सेंट्रल मॅक्सिमाच्या ऍडजसनचा मॅक्सिमा म्हणजे फर्स्ट मॅक्सिमाच आहे ना. अरे हो की नाही, कुठला मॅक्सिमा आहे फर्स्ट. मग आता सर, मग आता हे बाहेर मिनिमा, नंतर आता पूर्ण प्रत्येक मॅक्सिमाची इंटेन्सिटी कमी होत जाते. लक्षात ठेवा, सेंट्रल मॅक्सिमाची इंटेन्सिटी जास्त असते, फर्स्ट मॅक्सिमाची कमी, सेकंड मॅक्सिमाची कमी, अशी कमी 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 होत जाते. लक्षात ठेवा. फक्त लक्षात ठेवा, तिकडे ब्राईट पॉईंट डार्क पॉईंट असतात आणि इकडे मॅक्सिमा मिनिमा असतो. तिकडला ब्राईट म्हणजे इकडला, तिकडला ब्राईट म्हणजे इकडला डार्क, तिकडला ब्राईट म्हणजे तिकडला मॅक्सिमा, तिकडला डार्क म्हणजे इकडला हे बा मिनिमा. समजला की नाही? ओके, आता इकडे लक्ष द्या, आवाज नको आहे. हा, ए व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन. अँग्युलर सेपरेशन म्हणजे सांगा, तुम्हाला कळायचं आहे थिटा इज इक्वल्स टू एन लॅम्बडा अपॉन काय ठेवतो आपण सांगा, मागच्याच न्यूमेरिकल मध्ये ठेवलं. सांगा अँग्युलर सेपरेशनचा फॉर्म्युला काय. एन लॅम्बडा अपॉन डी. थांबा, एन लॅम्बडा अपॉन डी. फक्त फरक आहे इथे एनची व्हॅल्यू काय ठेवायला सांगा 1, कारण की सेंट्रल मॅक्सिमा नंतर पहिला मॅक्सिमा विचारला. म्हणजे एनची दुसरा म्हटलं असतं तर एनची व्हॅल्यू 2 ठेवली असती. करेक्ट आहे, तर एनची व्हॅल्यू 2. ओके, एनची व्हॅल्यू 1 ठेवली. झालं, बाकी यू कॅन पुट हिअर. सरळ सांगू शकता. काय सांगाल सांगा, थिटा इज इक्वल्स टू किती असतं, एन लॅम्बडा अपॉन किती असतं, स्मॉल डी असतं ऍक्च्युली. हां, एनची व्हॅल्यू 1, लॅम्बडा, डीची व्हॅल्यू किती आहे 100 टाइम्स ऑफ लॅम्बडा. लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल, 0.001 थिटा. हे मिळालं डिग्री. पण तुम्हाला कशात विचारलं, रेडियन मध्ये विचारलं. तर मग एक ठीक आहे ना, थिटा इज इक्वल्स टू 0.01. 0.01 ला काय करायचं, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. यू विल गेट युअर आन्सर विल बी इन रेडियन. कॅन यू सॉल्व? कसं सॉल्व कराल, 2 डीट पुढे घ्या 1, आणि पाय इथं 2 डीट पुढे घ्या. 180 ला 2 डीट पुढे गेले, बरोबर आहे. 180 होते, 2 डीट पुढे आले ना. म्हणजे तुम्ही असं पायची व्हॅल्यू 3 राहू द्या, तुम्ही असे जरी केलं, थांबा, ऍक्च्युली हे सॉल्व करावं लागतं. पायची व्हॅल्यू 3.14 टाकावं लागते. करेक्ट आहे. कसं करावं लागेल, हे पायची व्हॅल्यू किती असतं 3.14 अपॉन 18 इंटू 10 रेज टू द पॉवर किती आहे सांगा, 3 0 आहे ना. सो 3.14 डिवायडेड बाय 18 इंटू 10 रेज टू पॉवर किती असतं -3. यू कॅन सॉल्व इन रेडियन. 3 आहे की -3 आहे, -3. यू कॅन सॉल्व इन रेडियन. ठीक आहे, थांबा, आवाज नको आहे. झालं, 2 मिनिट थांबा. ओके, त्यातलं बी काय विचारलं सांगा बरं. बी वाचा सांगा काय विचारलं. सिंपल क्वेश्चन, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज टू मॅक्सिमा ऑन अ स्क्रीन 50 सेंटीमीटर फ्रॉम द स्लीट. म्हणजे स्क्रीन आणि स्लीट मधलं डिस्टन्स दिलाय. सांगा स्क्रीन आणि स्लीट मधलं डिस्टन्स किती असतं, कॅपिटल डी 50 सेंटीमीटर. हे बा, इथं स्क्रीन आणि इथं स्लीट, नाही सॉरी, ही स्लीट, दिस इज स्लीट अँड दिस इज स्क्रीन. यांच्यामधलं डिस्टन्स दिलाय कॅपिटल डी. करेक्ट आहे. आता मला हे सांगा, सो कॅपिटल डी ची व्हॅल्यू किती आहे, 50 इंटू 10 रेज टू पॉवर किती असतं -2 मीटर, कारण की सेंटीमीटर आहे. तर तुम्हाला काय विचारलं, डिस्टन्स बिटवीन, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज टू मॅक्सिमा. मॅक्सिमा, इकडला मॅक्सिमा म्हणजे तिकडला कोण, हा मॅक्सिमा म्हणजे कोण. मग डिस्टन्स बिटवीन 2 मॅक्सिमा म्हणजे तिकडे डिस्टन्स बिटवीन 2 ब्राईट पॉईंट, आणि डिस्टन्स बिटवीन 2 ब्राईट पॉईंटला आपण काय म्हणतो, फ्रिंज विड्थ ना. अरे डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह ब्राईट बँड, फ्रिंज विड्थ किती असतं, एन इंटू लॅम्बडा अपॉन किती असतं, कॅपिटल डी. नाही 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 नाही, अरे नाही, त्यांनी काय विचारलं, थांबा चुकलं, एक्स नाही काढतायत. त्यांनी काय विचारलं, सेंट्रल मॅक्सिमा. ए थांबा, ए गदळे हो इकडे बघा, रे गदळे हो इकडे बघा. मी तुम्हाला कुठे दिलाय ते सॉल्व्ह करून, नाही ती डायग्राम कुठे काढून दिली होती. हे बाई दिलं. हां थांबा, तुम्ही मला हे सांगा, सेंट्रल मॅक्सिमा आणि फर्स्ट मॅक्सिमा मधलं डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे आपल्या इंटरफरन्सच्या भाषेत हा कोण झाला, सेंट्रल ब्राईट बँड, आणि हा झाला फर्स्ट ब्राईट. म्हणजे तुम्हाला हे डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला काढायचं आहे x1,
त्यासाठी तुम्हाला एक्सनचा फॉर्म्युला मी शिकवलाय. व्हॉट इज एक्सन? डिस्टन्स ऑफ द फर्स्ट ब्राईट बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड. सांगा एक्सनचा फॉर्म्युला काय? जा सांगा. तुम्हाला फॉर्म्युला शिकलोय. एक्सन म्हणजे असतं डिस्टन्स ऑफ फर्स्ट ब्राईट फ्रॉम सेंट्रल ब्राईट. सांगा काय असतं? लिहून दिलाय ना गदडे हो. सांगा. एन इंटू लॅम्बडा इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी असं काहीतरी असते ना, आहे की नाही? हा, स्मॉल डी खाली आहे, कॅपिटल डी वर आहे. हे फॉर्म्युले थोडे कन्फ्युजिंग आहे बरं का. हा, फक्त फरक काय पडला? हे डिस्टन्स ऑफ फर्स्ट ब्राईट फ्रॉम सेंट्रल ब्राईट. मी आता इथे लिहू काय? मी न्यूमेरिकल इंटरफरन्सचा शिकवत आहे की डिफ्रॅक्शनचा? मग काय लिहू? डिस्टन्स ऑफ फर्स्ट ब्राईट की मॅक्सिमा? अबे भामटे हो, इकडला ब्राईट म्हणजे तिकडला मॅक्सिमा आणि तिकडला डार्क म्हणजे तिकडला मिनिमा. फर्स्ट ब्राईट फर्स्ट मॅक्सिमा, फर्स्ट डार्क फर्स्ट मिनिमा. सीबीबी सेंट्रल ब्राईट बँड सेंट्रल मॅक्सिमा. बरोबर आहे? सांगा डिस्टन्स ऑफ फर्स्ट. हा, फर्स्ट ब्राईट. पण भाऊ मी न्यूमेरिकल डिफ्रॅक्शन सॉल्व करतो. हा, डिस्टन्स ऑफ फर्स्ट मॅक्सिमा फ्रॉम सेंट्रल मॅक्सिमा. फॉर्म्युले सेमच आहे. हा चला बोला. सो x1 म्हणजे एनची व्हॅल्यू 1 लॅम्बडा डी आणि तुझी व्हॅल्यू किती असतं? 100 टाइम्स ऑफ लॅम्बडा. मरण तिकडे ओ मेले. हा, 1/100 आणि लॅम्बडा किती दिली गो? अगं बाई 50 दिली गो. 50 इंटू 10⁻² किती आहे? -2. हा, 1/2 इंटू 10⁻² किती असतं? -2. 1/2 म्हणजे 0.5 इंटू 10⁻² किती असतं? -2. हाऊ मेनी इट्स हॅव टू शिफ्ट? फॉरवर्ड बॅकवर्ड बॅकवर्ड. चला मीटर. सिक्स. काय? हा काय म्हटलं? लिहा लवकर. लिहा. द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट फ्रिंजेस. लवकर. A. The distance between two consecutive bright fringes in a biprism experiment using a light of wavelength 6000 angstrom unit is 0.32 mm by how much will the distance change if आवाज नको आहे लाइट ऑफ वेवलेन आवाज नको आहे 4800 एंगस्ट्रॉम युनिट is used वाचा. ओके राज क्वेश्चन वाच बाळा. राज कॉन्झिक्युटिव्ह पॉझिटिव्ह नाही कॉन्झिक्युटिव्ह. वाचा वाच रे बाळा वाच. हा थांबा 2 मिनिटं. डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट फ्रिंजेस म्हणजे काय सांगा? बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ. लक्ष द्या 2 मिनिटं. हा वाच वाच वाच. एक्सपेरिमेंट एंगस्ट्रॉम युनिट. थांबा मला हे सांगा. आणि ते डिस्टन्स दिलाय 0.32 mm. आता लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला लॅम्बडा 1 दिलाय किती
6000 अँगस्ट्रॉन युनिट. थांबा रे, 6000 अँगस्ट्रॉन युनिट. करेक्ट आहे. तेव्हा तुम्हाला विड्थ दिली आहे x1 घ्या किंवा w1 इज इक्वल्स टू 0.32 mm. बरोबर आहे. व्हेरी गुड. पुढे वाच. हा फुल स्टॉप केलं चालते. हा चेंज. हा बाय हाऊ मच द डिस्टन्स विल चेंज इफ द लाईट ऑफ वेवलेंथ. बस खाली लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू दिली 4800 अँगस्ट्रॉन युनिट. तर तुम्हाला म्हणतात न्यू फ्रिंज विड्थ काढा आणि ओरिजिनल फ्रिंज विड्थ न्यू फ्रिंज विड्थ मधला डिफरन्स काढा. ते डिस्टन्स कितीने चेंज होईल. नवीन डिस्टन्स नाही काढायला लावलं, पहिल्यापेक्षा कितीने चेंज झालं. आता चेंज काढत असताना आपल्याला मोठी फ्रिंज विड्थ मायनस छोटी काढावं लागेल. तर तुम्हाला हे माहित पाहिजे कोण मोठी आहे आणि कोण छोटी आहे. आता त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे काय. तर बाळांनो मला हे सांगा, कॅपिटल एक्स इज इक्वल टू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला कॅपिटल डी आणि स्मॉल डी बद्दल काही विचार करायचा नाही. सांगा कॅपिटल एक्स लॅम्बडाला डायरेक्ट आहे की इनवर्स आहे. कॅपिटल एक्स लॅम्बडाला डायरेक्ट आहे की इनवर्स आहे. डायरेक्ट आहे. सो कॅपिटल एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. आता लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 मध्ये कोण मोठा आहे सांगा. हे 6000 आहे आणि हे 4000 आहे. कोण मोठा आहे. ओके लॅम्बडा 1 मोठा आहे. सो लॅम्बडा 1 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 2. त्यामुळे x1 इज ग्रेटर दॅन काय x2. त्यामुळे आपल्याला काय फाइंड करायचं आहे. टू फाइंड काय चेंज इन डिस्टन्स. थांबा, चेंज इन डिस्टन्स. ओके म्हणजे सिंपल भाषेत काय म्हणतात माहिती का. पहिले दोन सक्सेसिव्ह ब्राईट बँड म्हटलं डिस्टन्स हे होतं जेव्हा वेवलेंथ 6000 होती. मग वेवलेंथ 8000 4800 झाल्यावर किती झालं नाही विचारलं, कितीने चेंज झालं असं विचारलं. नवीन डिस्टन्स विचारलं असतं तर डायरेक्ट x2 काढलं असतं, पण x2 ने काढायला लावलं, कितीने चेंज झालं. करेक्ट आहे. ओके मग आता x2 इज इक्वल टू किती होईल सांगा. x1 मायनस x2 चेंज झालं डिस्टन्स बडा मायनस छोटा. ओके त्यासाठी एक काम करा, सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करा. वेवलेंथ 6000 म्हणजे 10 किती असतं 3 6000. अँगस्ट्रॉन युनिट इज नॉट एस युनिट 10 मायनस 10 मीटर करावं लागेल. सो 6 इंटू दोघांचा बेस इंडेक्सची ॲडिशन म्हणजे किती होईल -7 मीटर. ओके आता 0.32 मिलीमीटर आहे. याला करायचं मिलीमीटरचं करू 32 इंटू 10 मिलीमीटर. याला करू 32 इंटू 10 मिलीमीटरला करू -3 मीटर. म्हणजे याचा अर्थ करायचं 32 इंटू दोघांचा बेस इंडेक्सची ॲडिशन -5 मीटर. -5 मीटर लक्षात ठेवा. झालं. ओके 0.32 ला करायचं 32 इंटू 10 मिलीमीटर म्हणजे -3 -2 -3 -5. ओके 4800 अँगस्ट्रॉन म्हणजे 10 किती असतं -10 मीटर. 4800 म्हणजेच किती असतं 48 इंटू 48 करा किंवा 4.8 करा. 4.8 इंटू 1000 ओके इंटू 10 किती असतं -10. 4.8 इंटू 1000 केलं. ओके तिथं करायचं 4.8 इंटू 10 किती असतं -7 मीटर. सगळे आपण एका SI युनिटमध्ये आणले. चला लागा का मी x इज इक्वल टू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. सो x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. बाकीच्यांचं काही घेणदेण नाही आहे. सो x2 डिवायडेड बाय x1 इज इक्वल टू किती असतं लॅम्बडा 2 डिवाइड बाय लॅम्बडा 1. सो माय टार्गेट इज टू फाइंड व्हॅल्यू ऑफ x2. सो लॅम्बडा 2 डिवाइड बाय लॅम्बडा 1 आणि इथे किती असतं x1. व्हॉट इज x2. व्हॉट इज x2 सांगा. x2 ची व्हॅल्यू किती आहे. नाही x2 काढायचा आहे. सांगा x1 ची व्हॅल्यू किती आहे. x1 ची व्हॅल्यू आहे 32 इंटू 10 सांगा. x1 ची व्हॅल्यू आहे 32 इंटू 10 किती असतं बोला -5 इंटू लॅम्बडा 2 अपॉन लॅम्बडा 1. व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा 2. 4.8 इंटू 10 बघा 4.8 इंटू 10 किती असतं -7. व्हॉट इज लॅम्बडा 1. व्हॉट इज 6 इंटू 10 6 इंटू 10 किती असतं बोला -7. झाला. ओके आता -7 गेट्स कॅन्सल. सो व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ x2 इज इक्वल आवाज नको आहे मला. कमॉन 4.8 डिवाइड बाय 6 हे बघा 4.8 डिवाइड बाय 6 इंटू 10 हां 4.8 डिवाइड बाय 6 इंटू 10 4.8 डिवाइड बाय 32 इंटू 10 -5. So 32 into 10 किती असतं -5. Guys, you solve it, you will get your answer. And after all, you have to find x1 minus x2. You know x1, you will get x2. Just make it a difference. Question number 7. पचपच करायचं नाही हा. अजून 3 क्वेश्चन घ्यायचे. किती नंबरचा क्वेश्चन आहे. हा 7. Come on. लिहा फटकन लिहा. अनपोलराइज लाइट with a intensity I0. थांबा रे. Unpolarized light with the intensity I0 is incident
on TWO, two polarites. Two polarites. Full stop. The axis of first polarite makes and the axis of first polarite makes an angle of 50 degree with a vertical and axis of second polarite is horizontal. What is the intensity of a light? What is the intensity of light after it has passed through second polarites? झालं. आता एक लक्ष द्या, सरळ सांगतो. हां, आता थोडं याचा आन्सर प्रॉपर लिहावं लागेल. त्यांनी काय दिलं, पहिला पोलराइड्स कसा दिलाय सांगा. असा दिलाय की थोडा तिरकस दिलाय. तिरकस. हे बघा, हे बघा, हा अनपोलराइज लाईट असतो. हे झालं व्हर्टिकल. थांबा, दिस इज कॉल्ड ॲज व्हर्टिकल. थांबा रे, हे व्हर्टिकल. आणि पहिला पोलराइड्स असा आहे. म्हणजे व्हर्टिकल सोबत किती अँगल करतो, 50 डिग्रीचा. आपल्याला हा अँगल नाही पाहिजे. मी डायग्राम मध्ये बघा, हा अँगल दिलाय थिटा. करेक्ट आहे. त्यांनी काय दिलाय, पहिला पोलराइड्स व्हर्टिकल सोबत, व्हर्टिकल म्हणजे याच्यासोबत 50 डिग्रीचा अँगल करतो. म्हणजे हॉरिझॉन्टल सोबत कितीचा करतो, 40 चा. कारण की व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मध्ये अँगल कितीचा असतो, 90 चा. करेक्ट आहे. म्हणजे आपला अँगल थिटा इज इक्वल टू किती झालं, 90 मधनं 50 मायनस करा, इज इक्वल टू किती झालं, 40 डिग्री. चला ओके. आता या क्वेश्चनचा आन्सर मी लिहितो. डायग्राम साठी स्पेस ठेवा, पुढे सांगा, मी लिहितो. लिहा, तिथंच लिहा आन्सर. लिहा, थिओरॉटिकल आन्सर आहे. राईट डाऊन. थीटा इज इक्वल टू 90 माइनस 50. थीटा इज इक्वल टू 90 माइनस 50 इज इक्वल टू 50. नहीं, 90 माइनस 50 इज इक्वल टू 40. थाली. थीटा इज इक्वल टू 90 माइनस 40 इज इक्वल टू 50. अबे थीटा इज इक्वल टू 90 माइनस 50. अबे भाई ताड़े इकडे लिहाना है. 90 माइनस 50 इज इक्वल टू 40. लिहा. टू फाइंड, शोधा, I2 क्वेश्चन मार्क. लिहा, आन्सर मध्ये लिहा. ठीक आहे. आता आन्सर सुद्धा. लेट I0 बी द इंटेन्सिटी ऑफ अनपोलराइज लाइट. लेट I0 बी द इंटेन्सिटी ऑफ अनपोलराइज लाइट. लवकर. लेट I0 बी द इंटेन्सिटी ऑफ अनपोलराइज लाइट. फुल स्टॉप. लिहा. I1 be the intensity of a light. I1 be the intensity of a light. I1 be the intensity of a light after passing through first polaroid. फर्स्ट पोलराइड बरोबर आहे. पहिल्या पोलराइड्स मधून निघालेल्या लाईटची इंटेन्सिटी किती असतं, I1. फुल स्टॉप. Let I2 be the intensity of a light. Let I2 be the intensity of a light.
Let I2 be the intensity of light after passing through second polarites. झालं? लिहा नेक्स्ट. आता फुल स्टॉप. When a light passes through first polarites, when a light passes through first polarites, when a light passes through first polarites, intensity becomes half. When a light passes through first polarites, intensity becomes half. Intensity becomes half. So लिहा I1 is equals to, सांगा किती येईल? I0 की I0/2? I0/2. फुल स्टॉप. झालं? I0/2. लिहा, to find the intensity of light after a second polarites, to find the intensity of light after a second polarites, to find the intensity of light after a second polarites, to find the intensity of light after a second polarites, use Malu's law. Use Malu's law. मालूला अपॉस्ट्रोफी एस करा. मालूज लॉ. लिहा I2 इज इक्वल्स टू, दात नका काढू भाईताडे हो, हसास कसा आहे तुम्हाला समजत नाही, एवढे पेपर जवळ आले. I2 घरी अशीच करता काय? I2 इज इक्वल्स टू I0 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. I2 इज इक्वल्स टू I0 की I1? I1 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. आणि सांगा I1 ची व्हॅल्यू किती आहे? I0/2. लिहा I2 इज इक्वल्स टू I0/2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 40. तेच ना, लिहून देतो ना बाबा. सॉरी माझंच चुकलं. I2 इज इक्वल्स टू I1 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. सो I2 इज इक्वल्स टू किती असतं? I0/2 इंटू कॉस स्क्वेअर 40. ही आहे मालू. ही आहे आपली. झालं, एवढं आन्सर लिहा लागते. लिहा क्वेश्चन नंबर 8. ओके, लिहा. अ स्टार इज एमिटिंग लाईट. थकले काय? तरी लिहा. अ स्टार, आवाज नको आहे. अ स्टार इज एमिटिंग अ लाईट at wavelength of 5000 angstrom unit. Determine limit of resolution. हा क्वेश्चन स्टार करा रे भाऊ. हा पडणार म्हणजे पडणार या वर्षी. Limit of resolution of telescope having objective of a diameter is 200 इंच. काय रे? सांगा लॅम्बडा इज इक्वल्स किती दिलाय तुम्हाला? 5000 अँगस्ट्रॉम युनिट. थांबा रे. 5000 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे 5000 म्हणजे किती असतं? 10⁻⁻10 मीटर. अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे -10 मीटर. सो 5000 म्हणजे 5 इंटू 1000 10⁻³ आणि इंटू 10⁻⁻10 मीटर. आवाज नको आहे छोकरो. 5 इंटू दोघांचा सेम आहे. -7 मीटर वेवलेंथ. पुढे डायमीटर दिलाय तुम्हाला. सांगा डायमीटर किती दिलाय?
बोला. डायमीटर इज इक्वल टू किती दिलाय तुम्हाला सांगा. 200 इंच. 200 इंच म्हणजेच किती असतं. 200 ला 2.5 नी मल्टिप्लाय करा, सेंटीमीटर येते. 1 इंच इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर असतं, लक्षात ठेवा. 1 इंच इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. थांबा. 1 इंच इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. हे पाठ करा, त्याला मल्टिप्लाय केलं आणि तुम्हाला त्यात आहे हे बघा 200 इंटू 2.5 सेंटीमीटरचं मीटर पाहिजे तर -2 मीटर असतं. हे झालं SI युनिट. आणि तुम्हाला काय फाइंड करायला लावलं. डिटरमाइन द लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजे टू फाइंड. आवाज नको आहे. जा बरं टेलिस्कोपचा कुठला फॉर्म्युला लिहून दिला बघा. लिमिट ऑफ रिझोल्युशन थीटा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय कॅपिटल डी. हा लिहून दिलाय का. 1.22 लॅम्बडा डिवाइड बाय कॅपिटल डी दिलाय का. डी म्हणजे डायमीटर असतं. जस्ट पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. फाइंड टू 10⁻⁴ किती आहे -7 डिवाइड बाय डायमीटरचं आन्सर किती असतं 200 इंटू 2.5 इंटू 10⁻². कॅन यू सॉल्व. येस. युअर आन्सर विल बी इन रेडियन. ए बाळांनो कॅल्क्युलेशन करता येतील का. येस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. राईट ऑन. लिहा. हा. Intensity of a light coming from one slit. Last question. Intensity of a light coming from one slit in Young's experiment is twice the intensity of light coming from other slit. Full stop. What will be the approximate ratio? What will be the approximate ratio of intensity? What will be the approximate ratio of intensities of bright and dark fringes? Bright and dark fringes in a resulting interference pattern. सांगा काय करायचं. हा. सांगा. वाचा काय दिलाय. हा सांगा. पहिल्याची इंटेन्सिटी दुसऱ्याच्या इंटेन्सिटीच्या काय सांगा ट्वाइस आहे. म्हणजे थोडक्यात समजलं I1 अपॉन I2 इज इक्वल टू किती असतं 1/2. पण सगळ्यांना माहिती आहे इंटेन्सिटी इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असतं अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. मग I1 अपॉन I2 ला A1² अपॉन काय A2² इज इक्वल टू 1/2. म्हणजे याचा अर्थ A1 अपॉन A2 इज इक्वल टू किती असतं 1:√2. अरे ओके नाही 1/√1√2. आता मला हे सांगा सरळ ते काय बोलले. थांबा. तुम्हाला व्हॉट इज द रेशो ऑफ ब्राईट अपॉन काय डार्क. ब्राईट म्हणजे काय असतं I मॅक्स आणि डार्क म्हणजे काय असतं I मिनिमम. अँड आय नो द फॉर्म्युला. सांगा I मॅक्स अपॉन I मिनिमम काय असतं इन टर्म्स ऑफ अँप्लिट्यूड. तुम्हाला मी आता इथं नाही लिहून दिलाय पण डेरिवेशन मध्ये I मॅक्स अपॉन I मिनिमम किती असतं बोला. सो गाईज A1 प्लस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आय थिंक बरोबर आहे. इन टर्म्स ऑफ इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ अँप्लिट्यूड I मॅक्स अपॉन I मिनिमम. तर एक काम करा ना. थांबा. इथं काय करा
हां, इथं काय करा, यांच्यातनं A1 कॉमन काढा, किंवा एक काम करा, तसं न करता मग एक काम करा, A1 प्लस A2 डिवाइड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि इथं क्रॉस मल्टिप्लाय करा. सांगा अंडर रूट ऑफ रूट टाइम्स ऑफ A1 इज इक्वल्स टू A2. रूट टाइम्स ऑफ A1 इज इक्वल्स टू किती आहे, A2 इंटू 1 A2. म्हणजे याचा अर्थ ओके, A1 च्या ठिकाणी A1च आहे, A2 ची व्हॅल्यू किती आहे सांगा, बोला ना. रूट 2 टाइम्स ऑफ A1. पण हे चुकतं का आन्सर? मग थांबा. द इंटेन्सिटी ऑफ लाईट कमिंग फ्रॉम वन स्लिट in a Young's double slit experiment, twice the intensity of light coming from another slit. अबे भैताडे हो, अरे गदडे हो, हे 1/2 येते की 2 येतं? हे बघा ना, I1 I2 खाली आला तर 2 इथंच राहील ना. अरे I2 खाली आला तर 2 इथं 1/2 होईल की 2 होईल? 2 म्हणजे 2 स्क्वेअर किती होईल? 4. नाही, हे बघा इथं होईल 2, म्हणजे रूट 2 अपॉन 1. सांगा काय होईल? हां, A1 इज इक्वल्स टू रूट 2 टाइम्स ऑफ A2 असतं. A1 इक्वल्स टू रूट 2 टाइम्स ऑफ A2 प्लस A2 डिवाइड बाय रूट 2 टाइम्स ऑफ A2 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सांगा व्हॉट वी कॅन मेक इट कॉमन, बोला. रूट 2 प्लस 1 इंटू काय असतं A2, इथं असतं रूट 2 मायनस 1 इंटू असतं A2 कॅन्सल. सो इज इक्वल्स टू रूट 2 प्लस 1 डिवाइड बाय रूट 2 मायनस 1 चा स्क्वेअर. 1.414 प्लस 1, 1.414 मायनस 1, 1.414 नाही 2.414 and 0.144. बरोबर आहे. एक काम करा, एक एक डीट पुढे सरका. 24.14 डिवाइड बाय 4.15. 24.14 म्हणजे 24 करा, आणि 4.15 म्हणजे 4 करा, बाकी करू शकता. 6 आन्सर येते. 6:1 काहीतरी आन्सर इन रेशो. अब्बा स्क्वेअर आहे त्याचा. अब्बा 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 is to 1 बरोबर आहे. and the last but not the least, आता मग माझं फक्त डिफ्रॅक्शनची थेरी बाकी आहे. मी 2 न्यूमेरिकल अजून घेणार होतो. सांगा काय करायचं? मी जर नाही घेतलं तर उद्या नाही घेणार. उद्या मी एक तर डिफ्रॅक्शनची थेरी केली, नाही तर फिजिक्सचा नवीन टॉपिक सुरू करणार. मला एक लेक्चर लागेल फक्त थेरीसाठी, तेव्हा मी सांगेल तुम्हाला इंडिकेट वाले. एक अर्धा तास लागेल फक्त थेरी शिकवाय. 2 न्यूमेरिकल बाकी, उद्या घेऊ 2 न्यूमेरिकल. ठीक, चालेल.